नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे। आज आपण लास वेगासला भेट देणार आहोत। अमेरिकेतील लास वेगास एक अत्यंत पॉप्युलर शहर आहे की जे कॅसिनोसाठी प्रसिद्ध आहे। या शहरामध्ये अनेक हॉटेल्स आहेत की ज्या हॉटेल्समध्ये कॅसिनोज आहेत। तर मित्रांनो, हे कॅसिनो असलेले हे जे शहर आहे, ज्याला कॅसिनोचं शहर म्हणतात, हे लास वेगास शहर नेवाडा या प्रांतामध्ये आहे आणि मोहावे या डेझर्टमध्ये आहे। हे शहर 1905 साली अस्तित्वात आलं आणि ॲक्च्युली 1911 साली या ठिकाणी लोकांनी वसाहत केली। प्रचंड मोठे रस्ते, भरपूर मोठ्या इमारती असं हे शहर आम्ही पाहायला गेलो। साधारण कॅलिफोर्नियामधील या डब्लिन शहरापासून लास वेगासचं अंतर 690 किलोमीटर आहे। 9 तासाचा हा प्रवास असल्या कारणाने आम्ही ब्रेक जर्नी करायचा डोंगरावरून खाली आलेले पाईपलाईन स्टे घेतला तो प्रीम या शहरामध्ये लास वेगासपासून 40 किलोमीटर आधी। प्रीम हे शहर सुद्धा अत्यंत चांगलं आहे, सुंदर शहर आहे। या ठिकाणी बफेलो बिल्स नावाचं जे हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये आम्ही मुक्काम केला आणि त्या ठिकाणी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा लास वेगासला निघालो। तर लास वेगासला जाताना रस्ते प्रचंड मोठे अमेरिकेतील आहेत आणि लास वेगास जसं दिसायला आलं तसं आमचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण इतके सुंदर शहर असू शकतं हे पाहिल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं। वाळवंटी प्रदेश असून सुद्धा गरमी नाही आहे, पण या ठिकाणी जे व्हेंटिलेशन आहे ते खूप सुंदर आहे। अत्यंत चांगले प्रशस्त रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर अशी मोठी झाडं आहेत आणि आम्ही जे हॉटेल घेतलं होतं ते जॉकी क्लब नावाचं हॉटेल, हे बेलाजिओ नावाच्या हॉटेलच्या शेजारचं। आणि पहिल्यांदा असा विचार केला की वेळ आहे तर चला आपण बेलाजिओ बघून घेऊ, म्हणून बेलाजिओ हे जे प्रचंड मोठं हॉटेल आहे, सर्वात मोठं हॉटेल आहे लास वेगासमधील आणि ती कुठूनही दिसते असे त्याचं वैशिष्ट्य आहे। आणि या हॉटेलची काही वैशिष्ट्य ती आपण पाहणार आहोत। तर या हॉटेलचं वैशिष्ट्य असं की ह्याच्यामध्ये जे थीम केलेली आहे ती म्हणजे टी अँड टुलिप। तर टुलिप ही जी काही वनस्पती झाडं आपल्याला माहिती आहेत, खूप सुंदर त्याची फुलं असतात। तर ह्या हॉटेलमध्ये आपण प्रवेश केल्या आपल्याला ही टुलिपची कन्सेप्ट समोरच दिसायला लागते। भरपूर फुलं असलेली झाडं आहेत आणि सगळी खरी झाडं आहेत, सगळ्या वनस्पती खऱ्या आहेत। सुंदर असे बगीचे आत तयार केलेले आहे, ज्या ठिकाणी मोठे मोठे फ्लावर्स आहेत, मोठे मोठे असे फुलं आहेत, मोठे मोठे या ठिकाणी काही प्लांट्स आहेत। आणखी सुंदर असं वैशिष्ट्य असणारं हे हॉटेल आहे। या ठिकाणी चहाची किटली पण आहे, मोठा हमिंग बर्ड एक बघण्यासारखा आहे आणि हा जो कन्सेप्ट आहे म्हणून त्याला टी अँड टुलिप असं नाव दिलेलं आहे। या कॅसिनो पाहायला आम्ही ज्यावेळेला गेलो, कॅसिनोच्या एरियामध्ये प्रचंड मोठं शहरच बसले असं जणू काय जाणवत होतं। सगळे हे कॅसिनोज असे लावलेले होते ज्याला आपण गॅम्बलिंग म्हणतो किंवा कॅसिनोचे गेम्स असतात। जगातून सगळ्या शहरामधून गेम खेळण्यासाठी लोक इथे येतात आणि हे जे गेम्स असतात ते आपल्याला स्वतःहून खेळून त्याच्यामध्ये एकतर पैसा आपले जातो किंवा पैसा आपण मिळवू शकतो। एक आनंद घेण्यासाठी लोक या ठिकाणी येतात। यासोबत या कॅसिनोची थीम जी आहे ती थीम ही टुलिप म्हणून आहे, आपण मग सांगितलं। पण याच्यासोबतच ATMची सोय प्रत्येक ठिकाणी केलेली आहे, ज्या ATMsमध्ये आपल्याला पैसे ड्रॉ करून आपण खेळासाठी बसू शकतो। हे सगळे कॅसिनो 24/7 चालू असतात, म्हणजे रात्री कॅसिनो बंद असे काही नाही, 24 तास लोक येत असतात, जात असतात, असे हे शहर आहे। आणि हा जो बेलाजिओ कॅसिनो आहे याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, या हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला एक मोठा तलाव आहे आणि या तलावामध्ये कारंज्यांची कल्पना आहे। संध्याकाळी 4:30-5 नंतर म्युझिकवरती इथे कारंजे लावले जातात। प्रचंड मोठा माहोल सगळा इथे हे कारंजे पाहण्यासाठी लोक थांबलेले असतात। रस्त्याच्या दुतर्फा आणि त्या तलावाच्या चारी बाजूला सर्व लोक या कारंज्यांचा त्याच्यानंतर आम्ही जॉकी क्लबमध्ये राहायला गेलो, तर या ठिकाणी आम्ही 1 BHK या फ्लॅटमध्ये सगळ्या सुविधा आहे, TV आहे आणि इंटरनेट आहे। तर असं हॉटेल आम्ही घेऊन इथं स्टे करून आम्ही सगळे हे इथले जे कॅसिनो आहेत ते पाहणार होतो। ज्या रोडवरती सगळे कॅसिनो आहेत त्या रोडला इथं स्ट्रीप म्हटलं, या स्ट्रीप रोडवरतीच सगळे कॅसिनो आहेत। असा बेलाजिओ कॅसिनो बघून आम्ही जॉकी क्लबला स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कॅसिनो पाहायला गेलो। दुसऱ्या दिवशी आम्ही पॅरिस असं जे हॉटेल आहेत
ज्या हॉटेलची कल्पना थीम आहे पॅरिस म्हणून, त्या ठिकाणी पाहायला गेलो. पॅरिसची कल्पना आहे म्हणजे बाहेरूनच ग्लोब आहे, त्याच्यावरती पॅरिस लिहिलेलं आहे आणि आतल्या बाजूला मोठ्याच्या मोठा आयफेल टॉवर आहे, की जो बाहेरून तुम्हाला जसं आयफेल टॉवरची उंची आहे त्या पद्धतीने इथं आयफेल टॉवर केलेलं आहे. या ठिकाणी पण कॅसिनो खूप सुंदर आत आहेत आणि हे बघण्यासारखं आहे. त्याच्यानंतर आम्ही पाहायला गेलो ते व्हेनेशियन म्हणून. व्हेनेशियन एक रशियामधलं रोमच्या जवळचं एक शहर आहे, की जे नदीच्या दोन्ही किनारी वसलेलं आहे. त्यामुळं या कॅसिनोमध्ये आम्ही एंट्री केली. प्रचंड मोठी इमारत. सुरुवातीलाच आपल्याला मन आकर्षण करून घेतलं ते म्हणजे सुंदर हॉल. इतक्या सुंदर पद्धतीने हॉलची रचना केलेली आहे, पेंटिंग्स केलेले आहेत, ड्रॉइंग्स केलेले आहेत. खाली कार्पेट्स एक सुंदर गालीचे आहेत. ठिकठिकाणी बसण्याची सुविधा केलेली आहे आणि याचसोबत या व्हेनेशियनमध्ये खालचा सगळा एरिया असा डेकोरेटिव्ह आहे. त्याच्यानंतर पहिल्या फ्लोअरमध्ये जेवढ्याला आपण जातो, फर्स्ट अँड सेकंड फ्लोअरला, तर तिथे ही व्हेनेशियनची एक थीम आहे. ती थीम म्हणजे पाण्याचे कॅनॉल आत वाहते प्रवाह आहेत आणि त्या कॅनॉलमधून लोक नावेमधून प्रवास करतात. सुंदर गाणी लोकांना म्हणत असतात. नावाडी तिथे जे नेमले ते ड्रेस कोडमध्ये असतात, ते गाणी म्हणत असतात, लोकांची करमणूक करत असतात आणि या कॅनॉलच्या दोन्ही बाजूला चांगले मोठे मोठे शॉप्स आहेत. त्या शॉपमध्ये आपल्याला शॉपिंग करता येतं. हॉटेल्स आहेत, शॉप्स आहेत, ज्वेलरीची दुकानं आहेत, आपल्या कपड्यांची दुकानं आहेत आणि हे सगळं पाहत पाहत आपल्याला कॅनॉलचा मधून बोटीचा आनंद घेत आपल्याला शॉपिंग करता येतं. तिसरी ह्याची वैशिष्ट्य असे की या ठिकाणी जे आकाश आहे, समोरवरती आपल्याला आकाश दिसायला लागतं. अरे बापरे, इतकं सुंदर आकाश आणि हे आपल्याला नॅचरल आकाश वाटतं. पहिल्यांदा तिथे गेल्या हा आकाश रिअल आहे की तयार केलेले, हे आपल्याला विश्वासच बसत नाही, हे रिअल आहे असं या ठिकाणी हा आकाश आपल्याला वाटायला लागतं. हे सगळं बघून आम्ही त्याच्यानंतर ते म्हणजे सर्कस नावाचा एक कॅसिनो, की ज्या ठिकाणी मुलांच्यासाठी हे गेम्स आहेत, व्हिडिओ गेम्स आहेत आणि त्याच्यासोबत एक सर्कसची कल्पना आहे. सर्कसवरती 24/7 लोक सर्कसमध्ये येऊन कसरती करून आपल्याला करमणूक करून देत असतात. ह्याच्यानंतर आम्ही कॅसिनो पाहिला तो म्हणजे न्यूयॉर्कची थीम असलेला. न्यूयॉर्क म्हटले की आपल्याला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी माहिती आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या ठिकाणी सुंदर तयार केलेली आहे. जशी न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्या पद्धतीने या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा आहे आणि ते आपण बघत असताना असं वाटतं की आपण न्यूयॉर्कमध्ये आहोत. तर अशा सगळ्या पद्धतीनं ही कॅसिनोज इतकी सुंदर केलेले आहेत की आपलं मन हरपून जातं. त्याच्यासोबत आम्ही बरेचसे अजून कॅसिनो पाहिले आणि संध्याकाळी मग आम्ही लास वेगाचं डाऊनटाऊन म्हणजे मूळ शहर त्या ठिकाणी बघायला गेलो. त्याला फ्रीमॉन्ट म्हणतात. तर या फ्रीमॉन्टचं वैशिष्ट्य असं की संध्याकाळी 7 नंतर ह्या शहरामध्ये बघण्यासाठी संपूर्ण लास वेगासचे लोक येत असतात. या ठिकाणी एक स्ट्रीट आहे, वॉकिंग स्ट्रीट आहे. त्या ठिकाणी अनेक लोक वेगळ्या वेगळ्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी आपले काही वेशभूषा सादर करतात. काही लोक आपल्या कसरती सादर करतात. काही बॉडी बिल्डर्स आहेत ते आपली कसरती दाखवत असतात. काही म्युझिशियन्स आहेत ते म्युझिक वाजवत असतात. आणि या ठिकाणी जे आकाश आहे ते आकाशसुद्धा असं तयार केलेलं आहे की आपल्याला ब्रह्मांडाची कल्पना येते. या ठिकाणी वरती आपल्याला समुद्राची कल्पना येते, ब्रह्मांडाची कल्पना येते. समुद्रामधले मासे आपल्याला पोहताना दिसत असतात. त्यासोबत पृथ्वीचा गोळा समोरनं घेत जातो, त्याच्यासोबत सूर्य जातो, त्याच्यासोबत सॅटर्न जातो, गुरु जातो. हे सगळे आपल्याला पाहायला मिळतात. एक सुंदर वातावरण त्या ठिकाणी आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळतो आणि रात्री साधारण 1-2 वाजेपर्यंत हा कॅसिनो एरिया चालू असतो. तर मित्रांनो, असा हा लास वेगासचा एरिया आहे. या शहराला आपण जरूर भेट द्या आणि आपला आनंद या ठिकाणी आपण द्विगुणित करा. आज इथंच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.